नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मास्टर टेक कोडिंग। या व्हिडिओपासून आपण लूप चालू करणार आहे। मग आता लूप कशासाठी यूज करतोय तो आपण बघूया। आता बघा, सपोज फॉर एक्झाम्पल आपल्याला काय एक मेसेज प्रिंट करायचा काय हाय। मग आता मला सांगा, जर सपोज आपल्याला हाय हा मेसेज जर आपल्याला काय करायचं असेल, प्रिंट करायचा असेल, तर आपण कशाचा यूज करतो, तर प्रिंटएफ फंक्शनचा यूज करतो। म्हणजेच आपण कसं लिहिणार, प्रिंटएफ आणि काय हाय। ओके, ह्या पद्धतीने आपण काय करतोय की हाय हा मेसेज काय करतोय, प्रिंट करतोय। जर सपोज आपल्याला 5 वेळा काय करायचं असेल, हाय प्रिंट करायचं असेल, तर काय केलं पाहिजे, एक हाय प्रिंट करण्यासाठी आपण काय प्रिंटएफ फंक्शनचा यूज केलो। जर सपोज आपल्याला 5 वेळा जर हाय प्रिंट करायचं असेल, तर आपल्याला प्रिंटएफ स्टेटमेंट किती वेळा लिहावं लागणार आहे, तर 5 वेळा लिहावं लागणार आहे। मग मला सांगा, एका स्टेटमेंट आपल्याला नंबर ऑफ टाइम्स काय करावं लागत आहे, लिहावं लागत आहे। मग जर एकच स्टेटमेंट असेल किंवा नंबर ऑफ स्टेटमेंट असतील, तर जर सपोज तुम्हाला नंबर ऑफ टाइम जर काय करायचं असेल, एक्झिक्यूट करायचं असेल, तर आपण कशाचा यूज करतो, लूपचा यूज करतो। मग आता सी मध्ये 3 लूप आहेत। एक आहे फॉर लूप, दुसरा आहे व्हाईल लूप आणि तिसरा आहे काय डू व्हाईल लूप। मग आज आपण जो पहिला लूप बघणार आहे तो काय फॉर लूप बघणार आहे। ओके, मग आता फॉर लूप कशा पद्धतीने काम करतोय तो बघा। आता फॉर लूपचा जर सिंटॅक्स जर तुम्ही बघितला, तर बघा कशा पद्धतीने आहे फॉर लूपचा सिंटॅक्स। आता बघा, फॉर लूप आपण 2 पद्धतीने काय करू शकतोय, यूज करू शकतोय। मग ह्या व्हिडिओमध्ये आपण एक जो टाइप आहे, म्हणजे फॉर लूपचा 2 पद्धतीने आपण यूज करू शकतो। पहिला जो पद्धत आहे तो आपण पहिला ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे, दुसरा जो पद्धत आहे तो आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। ओके, मग आता पहिल्यांदा फॉर लूपचा सिंटॅक्स जर तुम्ही बघितला, तर फॉर काय इनिशियलायझेशन, नंतर काय कंडिशन, नंतर काय इन्क्रीमेंट डिक्रीमेंट। ओके, आणि जो त्याचं स्टेटमेंट असतील ते स्टेटमेंट्स तुम्हाला। ओके, मग आता बघा फॉर लूप कशा पद्धतीने काम करतो, तर बघा ज्यावेळी प्रोग्राम कंट्रोल फॉर लूप मध्ये येतो, पहिल्यांदा काय केलं जातं, फर्स्ट स्टेप काय इनिशियलायझेशन होतो, सेकंड स्टेप काय कंडिशनला जातो, आणि मग कंडिशन तुमचा काय केला जातो, चेक केला जातो। आणि जर का कंडिशन तुमचं काय असेल, ट्रू असेल, म्हणजे थर्ड स्टेप काय, जर तुमचा कंडिशन ट्रू असेल तर स्टेटमेंट एक्झिक्यूट केला जातो। आणि जर स्टेटमेंट एक्झिक्यूट झाला तर काय कुठं जाणार आहे, इन्क्रीमेंट डिक्रीमेंटला, म्हणजे फोर्थ स्टेप काय तुमचा इन्क्रीमेंट डिक्रीमेंट। मग इन्क्रीमेंट डिक्रीमेंट झाल्यानंतर तो परत कुठे येतोय, कंडिशनला, म्हणजे फिफ्थ स्टेप काय कंडिशन। मग अगेन कंडिशन काय केला जातोय, चेक केला जातोय। मग अगेन कंडिशन जर ट्रू असेल स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार, स्टेटमेंट एक्झिक्यूट झाला की इन्क्रीमेंट डिक्रीमेंट, परत कुठे येणार आहे कंडिशनला, परत स्टेटमेंट। ह्या पद्धतीने काय होत जाणार आहे, एक्झिक्यूट होत जाणार आहे। कधीपर्यंत, जोपर्यंत तुमचं कंडिशन काय होत नाही, फॉल्स होत नाही तोपर्यंत। ओके, मग ह्या पद्धतीने काय फॉर लूप जो आहे तो काम करतो। मग आता आपल्याला बघायचं की इनिशियलायझेशन काय आहे, कंडिशन काय आणि इन्क्रीमेंट डिक्रीमेंट। आता बघा इनिशियलायझेशन काय असतं, आता सपोज फॉर एक्झाम्पल आपल्याला इथून ते तिथपर्यंत काय करत जायचंय, चालत जायचं। मग मला सांगा कुठून जायचंय, आपल्याला इथून जायचं, म्हणजेच काय सुरुवात कुठून करायचं, इथून करायचं। मग इनिशियलायझेशन म्हणजेच काय तुमचा स्टार्ट पॉइंट, कुठपर्यंत जायचं आपल्याला, तिथपर्यंत जायचं आहे। मग कंडिशन हा जो आहे, कंडिशन म्हणजेच काय तुमचा एंड पॉइंट। मग आता मला सांगा, इथून ते तिथपर्यंत आपल्याला चालत जायचं आहे म्हणल्यावर तर आपण नुसतं उभा राहून तिथपर्यंत जाणार आहे का, नाही जाणार, बरोबर आहे। मग आपल्याला काय घ्यायला लागणार आहे, स्टेप्स घ्यावं लागणार आहे, मगच आपण तिथपर्यंत जाणार आहे। मग इन्क्रीमेंट डिक्रीमेंट म्हणजेच काय तुमचा जो स्टेप्स असतील ते स्टेप म्हणजेच काय इन्क्रीमेंट डिक्रीमेंट। मग ह्या पद्धतीने काय फॉर लूप वर्क होतं। मग आपण एक सिंपल प्रोग्राम बघूया, काय आपल्याला 1 ते 10 नंबर काय करायचा आहे, प्रिंट करायचा आहे, कशाचा यूज करून, ह्या फॉर लूपचा यूज करून। मग आता प्रोग्राम आपल्याला लिहायचा असेल तर आपल्याला माहित आहे पहिल्यांदा काय हॅश इन्क्लूड
stdio.h. ओके, हॅश इन्क्लूड सॉरी डायरेक्टली आपण काय इंट मेन लिहू शकतो. मग इंट मेन. मग आता मला सांगा 1 ते 10 नंबर आपल्याला प्रिंट करायचा आहे. मग आता एक व्हेरिएबल आपल्याला लागणार आहे काय इंट आय. ओके, मग आता मला सांगा युजर कडनं काय एंटर करून घ्यायचं आहे का नाही घ्यायचं. बरोबर आहे, डायरेक्टली मला प्रिंट करायचं 1 to 10 नंबर. मग त्यासाठी आपण काय डायरेक्टली फॉर लूप यूज करणार. फॉर आय इक्वल टू काय सुरुवात इनिशियलायझेशन. सुरुवात कुठून करायचं आहे मला 1 पासून सुरुवात करायचं आहे. मग आय इक्वल टू काय 1. कंडिशन म्हणजे काय तुमचा एंड पॉइंट. कुठपर्यंत प्रिंट करायचं आहे मला 10 पर्यंत प्रिंट करायचं आहे. मग कंडिशन काय देणार आय इज लेस दॅन आर इक्वल टू 10. आता लेस दॅन आर इक्वल टू 10 का लिहिलो कारण आपल्याला 10च्या आत मधले सुद्धा व्हॅल्यू काय करायचं आहे प्रिंट करायचं आहे. मग मला सांगा आता 1 नंतर मला किती प्रिंट करायला पाहिजे 2. मग आता 1 ने इन्क्रीमेंट काय व्हायला पाहिजे. मग काय येणार आपण आय प्लस प्लस म्हणजे 1 ने इन्क्रीमेंट करणार. मग इथं काय करणार आपण प्रिंट एफ %d. आता 1 ही व्हॅल्यू कशा स्टोर्ड आहे आय मध्ये. मग आय ची व्हॅल्यू इथं काय करणार आपण प्रिंट करणार. मग ह्या पद्धतीनं काय फॉर लूप जो आहे तो वर्क करतोय. बघा आता कशा पद्धतीने पहिल्यांदा आय इक्वल टू 1. ओके, आय ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. मग पहिल्यांदा इनिशियलायझेशन झाल्यावर कुठं जातोय कंडिशनला. मग कंडिशन मध्ये काय आहे 1 इज लेस दॅन आर इक्वल टू 10 आहे का आहे. म्हणजे कंडिशन तुमचं ट्रू आहे. कंडिशन जर ट्रू असेल तर काय प्रिंट होणार आहे आय ची व्हॅल्यू. आय मध्ये व्हॅल्यू किती आहे 1. मग 1 प्रिंट होणार. मग स्टेटमेंट एक्झिक्यूट झाल्यावर कुठं जातोय इन्क्रीमेंट डिक्रीमेंटला. म्हणजेच काय जाणार आय प्लस प्लस आय ची व्हॅल्यू झाली किती हो 2. मग परत कुठे येतोय कंडिशनला. मग 2 इज लेस दॅन आर इक्वल टू 10 आहे का आहे. मग प्रिंट काय होणार 2. मग अप टू 10 पर्यंत काय होत जाणार हो प्रिंट होत जाणार. मग ज्यावेळी 10 प्रिंट होईल परत कुठे जाणार आहे इन्क्रीमेंट डिक्रीमेंटला. म्हणजेच किती झाला 11. मग परत कुठे येणार आहे कंडिशनला. मग 11 इज लेस दॅन आर इक्वल टू 10 आहे का नाही आहे. म्हणजे कंडिशन तुमचा काय झाला फॉल झाला. मग बाहेर पडतो. मग ह्या पद्धतीनं हा जो पहिला जो फॉर लूपचा मेथड आहे जो आपण रेग्युलरली बघतोय. ओके, ह्या पद्धतीनं काय करतोय काम करतोय. ओके, मग हा प्रोग्राम आपण काय थोडंसं प्रॅक्टिकली करून बघूया. चला तर मित्रांनो बघूया आपण फॉर लूप कशा पद्धतीनं वर्क करतोय. तर बघा आता आपल्याला एक प्रोग्राम करायचा होता काय हो की 1 to 10 नंबर आपल्याला काय करायचा होता प्रिंट करायचा होता. मग आता 1 to 10 नंबर जर आपल्याला काय करायचं असेल हो प्रिंट करायचं असेल तर आपल्याला एक व्हेरिएबल लागतो. तो म्हणजेच काय हो आय हा व्हेरिएबल. ओके, मग आता आपल्याला काय करायचं आहे 1 ते 10 नंबर प्रिंट करायचा आहे. कशाचा यूज करून तर फॉर लूपचा यूज करून. मग आता पहिल्यांदा काय हो फॉर. आणि फॉर लूप मध्ये फर्स्ट स्टेप काय असतोय इनिशियलायझेशन असतो. मग इनिशियलायझेशन म्हणजेच काय हो की सुरुवात. मग आपल्याला सुरुवात कुठून करायचं आहे 1 पासून करायचं आहे. मग त्यामुळं आय इक्वल टू काय 1. नेक्स्ट काय असतो कंडिशन असतो. मग आता कंडिशन म्हणजेच काय तुमचा एंड पॉइंट आहे. मग आता आपल्याला सांगा की एंड कुठं करायचं आपल्याला 10 पर्यंत मला प्रिंट करायचं आहे. मग आता मला सांगा की 10च्या आतमधली सुद्धा व्हॅल्यू आपल्याला काय करायचं प्रिंट करायचं आहे. मग त्यामुळं आय इज लेस दॅन आर इक्वल टू काय लिहिलो 10. बघा आता 10च्या वरती जर आपल्याला प्रिंट करायचं असेल तर आपण लिहिलो असतो की आय इज ग्रेटर दॅन आर इक्वल टू 10. आणि सुरुवात करताना आपण वेगळ्या पद्धतीने केलं असतो. आता आपल्याला 10च्या आतमधली व्हॅल्यू पाहिजेत म्हणून आय इज लेस दॅन आर इक्वल टू काय 10. अँड एक कितीने इन्क्रीमेंट व्हायला पाहिजे एक ने इन्क्रीमेंट होत जायला पाहिजे म्हणून आपण काय लिहितोय आय प्लस प्लस. मग आता ह्याच्यामध्ये मला काय करायचं आय ची व्हॅल्यू प्रिंट करत जायचं. मग आता आपण काय लिहिणार प्रिंट एफ काय %d. मग आता 1 ही व्हॅल्यू कशात आहे आय या व्हेरिएबल मध्ये आहे. मग ही व्हॅल्यू आपण काय करणार इथं प्रिंट करणार. ओके, आणि लास्टला काय रिटर्न 0. रिटर्न 0. ओके, मग आता सेव्ह करतो आणि चला रन करून बघूया आपण कशा पद्धतीनं फॉर लूप हा जो आहे वर्क करतो. ओके, बघा रन झालेला आहे. इथं बघा 1 to 10 पर्यंत व्हॅल्यू प्रिंट झाले. आता हा एका लाईनीमध्ये जर पाहिजे असेल तर आपण काय स्लॅश एन चा यूज करतो. स्लॅश एन म्हणजे काय न्यू लाईन.
मग न्यू लाईनला जर पाहिजे असेल आपण स्लॅशनचा यूज करून आपण काय करू शकतो, रन करू शकतो. आता जर आपण बघितलो तर इथं तुम्हाला दिसला बघा 1 to 10 नंबर काय हो प्रिंट झालेला आहे. मग ह्या पद्धतीनं काय हो हा जो फॉर लूप आहे तो फॉर लूप काय करतोय, वर्क करतोय. क्लिअर झालं. मग हा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.